विद्यार्थी मित्रो, तर बघा या ठिकाणी आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या धड्यामध्ये आता आपला चौथा तास शिका सुरू, चौथा फोर्थ पिरियड, बरोबर आहे. तिसऱ्या पिरियडपर्यंत आपण या ठिकाणी सेनॅप्सी या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती सांगितली, टाईप्स ऑफ सेनॅप्सी वगैरे सांगितलं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेनॅप्सी आणि केमिकल सेनॅप्सी हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता मात्र या ठिकाणी ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस. चला आता बघा, मी तुम्हाला ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्सफर होणे, कळलं ना तुम्हाला? ट्रान्समिशन म्हणजे काय? ट्रान्सफर होणे. नर्व म्हणजे मेंदूतून निघालेले जे काही नर्व्स आहेत, न्यूरॉन्सनी बनलेले त्याला नर्व्स. चेतासंस्था ज्याला आपण म्हणतो ना, ब्रेन आणि त्याच्यापासून निघालेले जे नर्व्स आहेत ते सगळे वेगळे असतात. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व हे स्पेशल सेलनं बनलेले असतात. त्याला न्यूरॉन सेल आपण असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आता त्याच्यापासून हे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस, त्या नर्व इम्पल्सेसमधून काय जे काही इम्पल्सेस जे आपल्याला प्रेरणा जी आपल्याला मिळते ते स्टिम्युलाची इम्पल्सेस काय होतात? ट्रान्सफर होत असतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आता मी तुम्हाला या ठिकाणी इथे समजून सांगतो कसं ट्रान्समिशन होतं ते लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो, समजा माझ्या मेंदूमध्ये, मी ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, माझ्या मेंदूमध्ये कल्पना मला तयार झाली. काय म्हणून झाली? हां, आपल्याला आता काहीतरी लिहायचं आहे, बरोबर. लिहायचं म्हणलं तर मी काय करणार? हे मेंदूमध्ये आल्याबरोबर मी काय करणार? मी ते नर्व माझ्या कुठे जाणार? त्या ठिकाणी हातामध्ये जाणार. हातामध्येतून त्या ठिकाणी काय करणार? मी हाताला आधी देऊन पेन घेणार, बरोबर. हे पेन घेतलं मी, कशासाठी घेतलं? मला लिहायचं आहे. याला नर्व इम्पल्सेस असं म्हणतात या ठिकाणी. आता मला जो पिरियड घ्यायचं या ठिकाणी तुमच्याकडे मला या ठिकाणी, बरोबर आहे. हे मेंदूमध्ये कल्पना तयार झाल्यानंतरच मी घेऊ शकेल ना, बरोबर आहे का? मग मेंदूमध्ये माझ्या कल्पना तयार झाल्यानंतर मी नंतर काय करणार? तशा पद्धतीचं वर्किंग करायला माझ्या बॉडीला देणार, हातांना, पायांना, जिभेला, तोंडाला, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी डोळ्यानं वगैरे हे. आणि आता हे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस हे कसं होत असतं हे या ठिकाणी थोडा आता सांगतो या ठिकाणी, बरोबर आहे. आता हा थोडंसं इमॅजिनरी भाग आहे, बरं का, लक्षात घ्या. इमॅजिन म्हणजे काय? फक्त आठवण करणे, हा असं असू शकतं. म्हणून मेंदूमध्ये असं चालतं हे, बरोबर आहे का? आता इलेक्ट्रिक जसं आपण बटन दाबल्याबरोबर त्या वायरमधून करंट सप्लाय होऊन त्या ठिकाणी काय होतो? बल्ब लागतो, फॅन लागतो, बरोबर आहे. आता आपल्याला सर त्याच्यातून कसं वाहतो? सर कुठून चाललं ते वायरमधून करंट मला दाखवा सर म्हणलं तर काय म्हणता येईल? तसं आपल्याला दाखवता येतं का? त्या ठिकाणी आपल्याला ते गेलेलं आहे, तिथं बटन दाबल्याबरोबर तिथं बल्ब लागला, म्हणून आपण या ठिकाणी सांगतो की ते करंट फ्लो झालं. तसंच आहे आपल्या मेंदूमध्ये त्या ठिकाणी जे काही कल्पना तयार झाली असतील तर ते ट्रान्सफर या ठिकाणी काय झालेलं आहे? कुठे गेलेलं आहे? आपल्या शरीराच्या पूर्ण भागामध्ये वर्किंग करण्यासाठी. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते? ओके, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि हे जसं आता हे मेंदूचे जे नर्व्स आहेत पूर्णपणे, बरोबर आहे, हे पूर्णपणे कसे, जसं वायर असतं ना, वायरचं करंटचं त्या ठिकाणी, तशा पद्धतीने काम करतात. ओके, चला आता तुमच्या लक्षात आलं. आता सगळा इतिहास याच्यामध्ये आता त्याच्यावरच अवलंबून आहे. आता फक्त इमॅजिन करायची आपल्याला, असं होतं म्हणून, बरोबर आहे. आता मला ह्याच्यामध्ये असं दाखवता येत नाही, सर कुठून चालले ते बघा बरं, सर कुठं चालले ते, कसं आहे सर, कुठं दिसणं झालं की, असं म्हणता येत नाही आपल्याला, बरोबर आहे का? जसं वायरमधून करंट जसं जातं तर ते करंट कसं चाललं आहे सर, कुठं आहे, मला काही दिसणं झालं की गेलेलं ते, जसं आपल्याला दाखवता येत तसा तो प्रकार आहे, असा जातो. ओके, चला. द न्यूरॉन आर सेल्स, न्यूरॉन अशा पेशी आहेत, विथ सम स्पेशल फीचर्स. बघा, न्यूरॉन सेलचं खास असं वैशिष्ट्य असतं. न्यूरॉन सेल म्हणून मी सांगितलेलं आहे, स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स, बरोबर आहे. ते चेतासंस्था म्हणून कधी कधी असं म्हटलं जातं, न्यूरॉन सेल मेंदूमध्ये आणि स्पायनल कॉर्ड आणि त्याच्यानंतर स्पायनल नर्व याच्यामध्ये जे असतात, बरोबर आहे, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्वमध्ये हे सगळे न्यूरॉन सेल असतात. वन्स एकदा मार लागलं तर त्याच्यामध्ये या न्यूरॉन सेलमध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी होत नाही, म्हणून त्याला मार लागल्याबरोबर त्या ठिकाणी मेंदूला आपण म्हणतो, काय म्हणतो, माणूस मरून जातो. का मरून जातो? का अचानक म्हणजे का मरून जातो? त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुरुस्त होण्याची संधीच नाही.
समजा आपला हात एखादा कापून गेला, माणूस जिवंत राहू शकतो. लक्षात आलं काय म्हणतो, बरोबर आहे. किंवा मेंदूला मार लागल्यानंतर म्हणून मेंदू हा आपला अगोदरच हे हेल्मेटमध्ये आहे, कवटी हे हेल्मेट आहे, बंदिस्त पॅकिंगमध्ये आहे. लक्षात आलं, एवढा टणक भागामध्ये असतं कारण नाजूक असतं. म्हणून दुसऱ्या भागाला जर मार लागला तर माणूस त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो, हात पाय तुटेल मात्र मरणार नाही. मात्र इथे कसं आहे तसं होत नाही. म्हणून काय, द न्यूरॉन सेल्स विथ सम स्पेशल फीचर्स, द सेल कॅन बी एक्साइटेड. बघा सेल कसे असतात, एक्साइटेड. द नर्व इम्पल्स इज ए वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल. बघा काय शब्द वापरला लक्षात घ्या, बायो म्हणजे जीव, कारण हे सजीव असतं. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक वायरमध्ये जसं करंट, आता ते निर्जीव आहे त्या ठिकाणी ते. मात्र हे कसं आहे त्या ठिकाणी, हे वायर आपल्या डोक्यामध्ये असणारे किंवा स्पायनल नर्व वगैरे असणार, हे कसं आहेत, हे कसं जिवंत आहे, सजीव आहे ते. म्हणून त्याला बायो इलेक्ट्रिकल असं म्हणलंय. ऑर इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस. बघा इलेक्ट्रो जसं इलेक्ट्रिकल आहे, केमिकल त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते. डिस्टर्बन्सेस पासिंग अलॉंग ए न्यूरॉन, त्या न्यूरॉन सेलमधून ते डिस्टर्बन्सेस म्हणजे डिस्ट्रीब्युशन होतात. डिस्ट्रीब्युशन बरोबर आहे, बरोबर आहे. लक्ष कुठं पास होतात त्या ठिकाणी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ओके, passing along the neuron, the transmission of the nerve impulse along the long nerve fiber. बघा लांब असतं नर्व फायबर, याची नर्व निघाले, मेंदूतून निघालेले, स्पायनल कॉर्डमधून निघालेले जे नर्व्स आहेत तर खूप लांब पूर्ण शरीरामध्ये जाळ्या पसरल्यासारखे पसरलेले असतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आणि त्यालाच आपण फायबर्सला एक्झॉन ट्यूब, त्या फायबरला आपण एक स्पेशल टाईप्स ऑफ न्यूरॉनिक सेल बघितलेला आहे आपण, त्याच्या बुडाला त्या ठिकाणी एक्झॉन देठ असल्यासारखं ते ट्यूब असते. इज ए रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चेंजेस अक्रॉस ए न्यूरोनल मेम्ब्रेन ड्युरिंग द कंडक्शन ऑफ एन एक्सायटेशन. एक्सायटेशन म्हणजे काय, तिथून निघालेलं त्या ठिकाणी काय, कंडक्शन, वाहने. लक्षात घ्या मी काय म्हणतो, जसं इलेक्ट्रिकल जसं आहे ना वायरिंगमध्ये, जसं करंट वाहतं ना, तोच प्रकार हे लक्षात घ्यायचं. मेंदूचं आपलं वैशिष्ट्य आहे, मेंदू आणि स्पायनल कॉर्डचं फंक्शन. ओके, ईच न्यूरॉन हॅज ए चेंज्ड सेल्युलर मेम्ब्रेन विथ ए व्होल्टेज विच इज डिफरंट ऑन ए आउटर अँड इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन. आता हे मेम्ब्रेन आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने त्या ठिकाणी, बरोबर आहे, असं असतं त्या ठिकाणी, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. द प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट आउट अँड इनर सोल्युशन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो आणि आतलं सोल्युशन ऑफ ए डिफरंट केमिकल कंपाऊंड जे आपल्या बॉडीमध्ये असतात. खूप अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होत असतात त्याच्यामुळे. ओके, बट हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली द सेम टोटल नंबर ऑफ आयॉन. बघा, म्हणून हे केमिकल असलं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे आयॉन आहे, बरोबर आहे. आयॉन हे महत्त्वाची भूमिका निभावतात त्या ठिकाणी. सोडियम आयन आहे, पोटॅशियम आयन आहे, क्लोराईड आयन आहेत, हे सगळे. द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड, एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं म्हणजे त्या ठिकाणी कोणतं, न्यूरॉन सेल वगैरे सोडून त्याच्यामध्ये असणारं ते टिश्यू फ्लुइड हॅज बोथ, हे बघा, सोडियम अँड पोटॅशियम आयॉन, बरोबर आहे. बट देर इज प्रीडॉमिनन्स ऑफ सोडियम अँड क्लोराईड while potassium is predominant within the fibers or in the intracellular fluid. कारण सेलमध्ये फ्लुइड असतो त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होते, वर्किंग होत असते, बरोबर आहे. त्यांचं वर्चस्व असलं जर का, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला माहीत आहे, आपण सलाईन घेतली तर सलाईनमध्ये बघितलं तुम्ही, सोडियम, पोटॅशियम, आयन, क्लोराईड आयन आपल्याला त्याच्यातून एंट्री केली जाते आपल्या शरीरामध्ये. ओके, असा त्याचा अर्थ आहे. दिस कंडिशन ऑफ ए रेस्टिंग नर्व is also called polarized state. Polarized म्हणजे ध्रुवी टोकापर्यंत जातं आपल्या बॉडीच्या शरीरामध्ये, असा त्याचा अर्थ. अँड इट इज एस्टॅब्लिश्ड बाय मेंटेनिंग एन एक्सेस ऑफ सोडियम आयॉन ऑन द आउटर साइड. बघा, वरच्या बाजूला त्या ठिकाणी सोडियम असलेले या ठिकाणी पर्यंत येतं.
ऑन द इनर साइड देर इज एन एक्सेस ऑफ, बरोबर आहे, पोटॅशियम अलॉंग विथ लार्ज निगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्यूल अँड न्यूक्लिक ॲसिड. हे सगळं आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन मॉलिक्यूल असतात, न्यूक्लिक ॲसिड असतं. न्यूक्लिक ॲसिड आपण याच्या अगोदरच्या मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे, DNA वगैरे जे आहेत ना ते न्यूक्लिक ॲसिडचा भाग आहे. सम अमाऊंट ऑफ सोडियम अँड पोटॅशियम इज ऑलवेज लीक्स अक्रॉस द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनमधून लीक होतात, लीक म्हणजे पास होणे, बरोबर असा त्याचा अर्थ आहे. अँड सोडियम ऑब्लिक पोटॅशियम पंप इन द मेम्ब्रेन. आता मेम्ब्रेनमधून पंप म्हणजे तिथून निघतात ॲक्टिवली, फार फास्ट गतीने निघतात. रिस्टोर द आयॉन टू देअर अप्रोप्रिएट साईड. अप्रोप्रिएट म्हणजे योग्य अशा बाजूने निघतात. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. बघा इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे इलेक्ट्रिशियनचं जसं आपण म्हणतो तशा पद्धतीने इलेक्ट्रोकेमिकल हे त्याच्यातून वाहणारं, बरोबर का, जसं आपण चुंबकातून वाहणारं जसं आपण म्हणतो ना तशा पद्धतीने ते वाहतं. बिईंग फोर्स्ड इनसाइड द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनमधून ते फोर्सनं त्या ठिकाणी वाहतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सोडियम पंप ऑर सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप. बरोबर हा त्याचा अर्थ आहे. दस किंवा धिस ॲक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्स ATP एनर्जी. ही प्रक्रिया घडण्यासाठी ATP लागते, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी ऊर्जा लागते. द डिफरन्सेस इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आयॉन ऑन द टू साइड्स ऑफ द मेम्ब्रेन produces the potential differences. Potential differences -50 to -100 मिलीव्होल्टेज आणि कंसामध्ये अवरेज इज. आता दोघांचं मधलं अवरेज 70 मिलीव्होल्टेज. बघा त्याचं व्होल्टेजचं सुद्धा प्रमाण दाखवलेलं या ठिकाणी, असा त्याचा अर्थ कसा असतो ते. ओके, त्याच्यानंतर बघा दिस पोटेन्शियल डिफरन्सेस सीन इन ए resting nerve is thus called resting potential -70 millivoltage, and it is mainly due to differential permeability of the resting membrane, which is much more permeable to potassium than to sodium. This result is slightly more potassium diffusing out than sodium moving inside and causing the slight differences in polarity. आता पोलरिटी म्हणजे कुठपर्यंत ध्रुवी टोकापर्यंत जाणारं सोडियम आणि पोटॅशियमचं त्यांना प्रमाण सांगितले, त्यानं कसं जातं ते. ओके, ऑल्सो आयॉन लाईक निगेटिव्हली चार्जड प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड इनसाइड द सेल मेक द ओव्हरऑल चेंज निगेटिव्ह ऑन द इनसाइड अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन द आउटसाइड. आता ही सगळी अभिक्रिया होण्यासाठी निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली, जसं इलेक्ट्रिक करंट जसं करंटमधून वाहतो, बरोबर आहे, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये माहीत आहे, असा त्याचा अर्थ आहे. आपल्या शरीरामध्ये ते नर्व सुद्धा तशा प्रकारचं वर्किंग करतात. द नर्व मेम्ब्रेन नॉट ओनली हॅज ए लिकेज चॅनल बट ऑल्सो हॅज many gated channel for a sodium and potassium. These are also called as voltage and gated channel. बघा व्होल्टेज आणि गेटेड चॅनल लक्षात घ्या का म्हणतो ते. आता हे आपण आकृतीमध्ये याच्यामध्ये बघितलेलं आहे, कशामध्ये बघितलेलं आहे, सिनॅप्समध्ये कसं वाहतात त्या ठिकाणी. दी चॅनल एनेबल द न्यूरॉन टू चेंज इट मेम्ब्रेन पोटेन्शियल टू ॲक्टिव्ह पोटेन्शियल इन ए रेस्पॉन्स टू स्टिम्युलाय. बघा स्टिम्युलाय म्हणजे त्या ठिकाणी तिथं रेस्पॉन्स देणं म्हणजे वाहण्यासाठी. दी सोडियम अँड पोटॅशियम गेटेड चॅनल आर सेपरेट, सो ट्रान्सपोर्ट ऑफ बोथ दीज आयॉन इज सेपरेटली डन. बघा हे आयॉन हे सेपरेटली वाहतात. हा व्यवहार असा असताना ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ दीज गेट्स आर क्लोज्ड अँड द मेम्ब्रेन रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन. बघा हे मेम्ब्रेन त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, मेंटेन होतो, असा त्याचा अर्थ आहे. आता ह्याच्यामध्ये ही आकृती दिलेली आहे. आता बघा या ठिकाणी कसं होतं त्या ठिकाणी. बघा हाय सोडियम
बघा हे पोटॅशियम, सोडियम पोटॅशियम, हाय पोटॅशियम कशा पद्धतीने वाहलेलं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इथं दिलेलं आहे, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर आहे. रेस्टिंग ॲक्झॉन हे नर्व आहे, ही नर्व आहे, ही पूर्ण ही नर्व आहे, हे नर्वमधून म्हणजे नलिका ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, ट्यूब असल्यासारखी ती, त्याच्यामधून हे कसं वाहतं तर त्याच्यावरून या ठिकाणी दाखवलेलं आहे. लक्षात आलं कसं दाखवलेलं आहे. परत त्याच्यानंतर आता बघा निगेटिव्ह ऑर्गॅनिक आयॉन असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, कोणते आहेत तर या ठिकाणी. आणि नंतर पोलराइज्ड मेम्ब्रेन. पोलराइज मेम्ब्रेन म्हणजे कोणतं, पोलराइज म्हणजे टोकाला, मेम्ब्रेनचं इथं टोकच आहे ना हे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं कशा पद्धतीने स्टिम्युलस अप्लाइड, स्टिम्युलस कसं अप्लाइड होतो, एक्सायटेड ॲक्झॉन कसे आहेत या ठिकाणी, बरोबर त्यानं ते दाखवलेलं आहे. डिपोलराइज्ड म्हणजे पोलर टोकाकडे न जाता मध्येच राहणारं, बरोबर आहे. आणि हे पोलराइज्ड टोकाकडे जाणारं असा त्याचा अर्थ, बरोबर आहे. हे मध्ये असणारं डिपोलराइज्ड आणि टोकाकडे जाणारं पोलराइज्ड हे आपल्याला आहे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, बरोबर, त्याच्यातूनच करंट व्हायल्यासारखं वाहतो असा त्याचा अर्थ आहे. आणि इकडं पोलराइज्ड इथं या आकृतीमध्ये, नंतर डिपोलराइज्ड, रिपोलराइज्ड पुन्हा पोलराइज टोकाकडे जाणारं, म्हणून या ठिकाणी काय आहे, एक्सायटेड ॲक्झॉन, बरोबर आहे. म्हणजे ते एक्सायटेड म्हणजे त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन वाहत असलेलं त्या ठिकाणी त्याचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. म्हणून इथं काय पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन अलॉंग ए नर्व, पोलरायझेशन डिपोलरायझेशन टोकाकडे आणि टोकाकडे न जाणारं, अलॉंग ए नर्व ही नर्व नलिका आहे. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी असतो, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. ओके चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी मी हे विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये आता ह्या ठिकाणी तुम्हाला इथे सांगतो. चला आता बघा इथं जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सेस. बघा काय म्हणतो, जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सेस. नर्व म्हणजे तुमच्या लक्षात आलं मेंदूपासून निघणारे जे नर्व्स आहेत, बरोबर आहे. मग सेन्सरी नर्व असतील, मोटार नर्व असतील, बरोबर आहे. सेन्सरी नर्व म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाला म्हणतो, आता ते पुढे येणार आहे. ते सेन्सरी नर्व म्हणजे आणि मोटार नर्व म्हणजे, मोटार नर्व म्हणजे असे नर्व की मेंदूतून निघालेले नर्व, मेंदू आणि स्पायनल कॉर्डकडून निघालेले, त्याला आपण मोटार नर्व आपण म्हणतो, बरोबर, मेंदूतून निघालेले त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपण सेन्सरी नर्व कशाला म्हणतो, जे आपले सेन्सेशन म्हणजे समजणे, ज्ञान होणे. ज्ञान कोणतं त्या ठिकाणी, कोणतं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी, बरोबर, कोणतं त्या ठिकाणी समजणे, सेन्सेशन. हा 5 ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्यातून आपल्याला कळणं त्या ठिकाणी. त्याने 5 ज्ञानेंद्रिय ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे. कोणते 5 ज्ञानेंद्रिय, नाक, जीभ, डोळे, कान, त्वचा, बरोबर आहे. हे 5 आपले ज्ञानेंद्रिय आहे. कोणते आहेत परत एकदा सांगतो, ज्ञानेंद्रिय नाक, जीभ, डोळे, कान, त्वचा, बरोबर आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रियद्वारे आपल्याला त्या नर्वद्वारे समजतं मेंदूला. काय समजतं, आता मी 5चंही उदाहरण देतो. तोंड आहे, तोंडामध्ये जीभ आहे, चवीचं ज्ञान मेंदूला कळतं, तिथं सेन्स नर्व आहे, तो जिभेपासून तर मेंदूकडे, बरं, मेंदूला कळतं. नाक आहे, वास घेतला पण वासाचं ज्ञान मेंदूला कळतं, कारण नाकामध्ये असणारं जे नर्व आहेत, सेन्सरी नर्व आहे, मेंदू पडत गेलेली असते त्याच्यामुळं कळतं. डोळे आहे, बघितल्याबरोबर आपल्याला मेंदूला कळतं, त्याच्यातून डोळ्यातून गेलेली सेन्सरी नर्व आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर कान आहे, कानातून ऐकलेला आवाज आपल्याला आल्याबरोबर आपण मेंदूला ते सेन्सरी नर्व. आणि त्वचेमध्ये स्पर्श केल्याबरोबर जाणवतो. हे 5 ज्ञानेंद्रिय नर्व्स आहेत, लक्षात घ्या. ओके चला, ते अशा प्रकारचे नर्व. म्हणून काय जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सेस असं म्हणलेलं आहे. नर्वचे इम्पल्सेस जनरेट होणे. ओके, त्याच्यामध्ये याच्यामध्ये नंबर 1 बघा, पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण टोकाकडे. आणि डिपोलरायझेशन, इथं डिपोलरायझेशन आहे, बरोबर, तिकडं टोकाकडे न जाता असा त्याचा अर्थ. आता बघा या ठिकाणी, द ओरिजिन अँड मेंटेनन्स ऑफ रेस्टिंग पोटेन्शियल डिपेंड ऑन द ओरिजिनल परफेक्ट स्टेट. ओरिजिनल परफेक्ट स्टेट असं म्हणते. परफेक्ट म्हणजे ओरिजिनल, योग्य अशा प्रकारची अवस्था. एनी चेंजेस ऑर डिस्टर्बन्सेस टू द मेम्ब्रेन विल कॉज सोडियम to enter into the membrane and lower potential differences lesser than -7 millivoltage. आता त्याचं प्रमाण दिलेलं आहे ते ठिकाणी किती, तर दिस मेक्स द मेम्ब्रेन मोर परमिएबल
टू सोडियम. बघा मेम्ब्रेन, आता मेम्ब्रेन म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे दुसरे काही जे नर्व जे आहेत आपले, जे नर्वमधून त्या ठिकाणी वाहणारे. सो देर विल बी रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम आयॉन. दिस प्रॉपर्टी इज पिक्युलियर टू ए नर्व मेम्ब्रेन. हे नर्व मेम्ब्रेनमध्ये पिक्युलियर असते, अशा प्रकारचं त्यांना खास असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. द व्होल्टेज गेटेड सोडियम ऑब्लिक पोटॅशियम चॅनेल्स. बघा चॅनल आपण आर स्पेशल इन 2 वे. आपण सेनॅप्सेमध्ये आपण तिथं बघितलेलं हे चॅनल. दे कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ द मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस रिसिव्ड. स्टिम्युलस म्हणजे काय? स्टिम्युलस म्हणजे आता मी इथं समजा इथं कुठंतरी समजा हात लावलं, हे बघा इथं पाठीमागे हात लावलं, बरोबर आहे. इथं मला काहीतरी टोचलं म्हणा किंवा जाणीव हे का काच आहे पाठीमागे, असं हात लावला बरोबर मला काय कळणार आहे? ते स्टिम्युलस, काच आहे समजण्याचं सेन्सेशन, स्टिम्युलस त्याला आपण म्हणतो. किंवा टोचलं मला या ठिकाणी, बरोबर. मी असं कुठेतरी हात लावलं, मी काही बघितलेलं नाही, काही नाही, मला इथं काहीतरी स्पर्श झाला किंवा टोचलं गेलं किंवा आणखीन काहीतरी झालं, ते जे जशा प्रकारचं असेल ते ज्ञान, त्याला आपण स्टिम्युलस असं आपण म्हणतो. लक्षात आलं? चला पुढे. दिस कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्स मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस रिसिव्ड अँड ऑल्सो गेट्स ऑपरेट सेपरेटली अँड आर सेल्फ क्लोजिंग. नंतर सेल्फ क्लोज होतो. ड्युरिंग रेस्टिंग पोटेन्शियल बोथ गेटेड आर क्लोज्ड अँड रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन. रेस्टिंग पोटेन्शियल मेंटेन होते. हा व्यवहार असा असताना ड्युरिंग डिपोलरायझेशन द सोडियम आयॉन गेट्स ओपन बट नॉट द पोटॅशियम गेट्स. दिस कॉजेस सोडियम टू रश इन टू द एक्सॉन ब्रिंग अबाउट द डिपोलरायझेशन. म्हणजे कंसामध्ये अपोजिट पोलॅरिटी म्हणजे टोकाकडे. द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड सेलमध्ये असणारा, बरोबर आहे, त्याला ECF आपण म्हणतो, बिकम इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बघा ते कसं होतं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह, निगेटिव्ह चार्ज विथ रिस्पेक्ट टू द इनर मेम्ब्रेन विथ बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. नंतर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होऊन जातो, म्हणजे प्रोटॉन. म्हणजे निगेटिव्ह म्हटलं तर इलेक्ट्रॉन. द व्हॅल्यू ऑफ ॲक्शन पोटेन्शियल इज +30 मिली व्होल्टेज टू +60 मिली व्होल्ट्स, बरोबर आहे ते. दिस ट्रायगर्स डिपोलरायझेशन. ट्रायगर्स म्हणजे त्या ठिकाणी सेलमध्ये असणारा भाग वरचा. इन द नेक्स्ट पार्ट विल इट सेल्फ स्टार्ट गोईंग रिपोलरायझेशन. नंतर हे पुन्हा रिपोलरायझेशन होतो असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आला, बरोबर आहे. हां, रिपोलरायझेशन. हां, रिपोलरायझेशन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे नंतर कोणता भाग या ठिकाणी येणार आहे? रिपोलरायझेशनचा भाग पुन्हा या ठिकाणी येतो, बरोबर आहे. ओके, हे बरोबर आहे. नंबर 1 डिपोलरायझेशन झालं आपलं. नंतर रिपोलरायझेशन, म्हणजे पुन्हा असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतं? रिपोलरायझेशनमध्ये चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम डिपोलराइज्ड back to original state is done by the process of repolarization. It occurs after a short interval called as refractory period. refractory म्हणजे पुन्हा तयार होणार असा त्याचा अर्थ आहे. The large number of sodium on the inside causes a drop in the permeability membrane to sodium ion and at the same time making it more permeable to potassium ion by opening the potassium voltage gates and slowly closing sodium gates, full stop. This action is localized activity. Potassium ion passes out very rapidly as compared to slow entry of the sodium ion. आता हे सगळं इंटरनल प्रक्रियेचा भाग आहे बघा.
बरोबर, आतली वर्किंग आहे, वर्किंग त्याला फिजिओलॉजिकल ॲक्शन आपण म्हणतो. आपण इथं बसलेले आपल्या शरीरामध्ये वर्किंग चालू असते, त्याला फिजिओलॉजिकल ॲक्शन आपण म्हणतो. बरं, आपल्याला दिसत नाही काही गोष्टी, आपल्या जसं आपण अन्न घेतलेलं आहे, अन्नातलं पचन होणे त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे. नाकातून आपण ऑक्सिजन घेणे, ट्रान्सफर टू दी सेलपर्यंत जातं त्या ठिकाणी, हे फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे. बरोबर, अशा प्रकारचे आपल्या शरीरामध्ये अभिक्रिया घडत असतात. बरोबर, आपली बॉडी खूप मोठी मशिनरीज आहेत, बारीक बारीक, त्याच्यामध्ये एवढे वर्किंग होत असतात, त्याचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. ओके, पुढे आता या ठिकाणी बघा, इन अ मेड्युलेटेड नर्व्स द इन्सुलेटिंग फॅटी मॅलिन शीथ प्रिव्हेंट. आता फॅटी मॅलिन शीथ ॲक्झॉनच्या वर कव्हर असल्यासारखा भाग असतो, फॅटी मेल्थिन शीथ. मग हे काय करतात या ठिकाणी, ह्याचं काम काय आहे, प्रिव्हेंट द फ्लो ऑफ आयॉन बिटवीन द एक्सोप्लाझम अँड ECF. बरोबर, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड ज्याला आपण म्हणतो, सेल्युलर फ्लूइड जे आपण अगोदर बघितलेलं आहे, तो ट्रान्सपोर्ट द पंप अँड गेटेड द चॅनल कॅन ऑपरेट ओनली इन ए रिजन ऑफ मोड्स ऑफ रॅनवियर वेअर द मायलिन शीथ इज अब्सेंट. आता कुठे प्रेझेंट असलेलं, अब्सेंट असलेलं, त्याचं त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी सांगितलं, ती कशी अभिक्रिया होते तर, असा त्याचा अर्थ. ओके, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, द ॲक्शन ऑफ किंवा द ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट ट्रॅव्हल ॲज ए वेव्ह ऑफ मेम्ब्रेन डिपोलराइज्ड. डिपोलराइज म्हणजे काय, पोलराइज म्हणजे टोकाकडे, डिपोलराइज म्हणजे टोकाकडे नसणे. बरोबर, ध्रुवी टोकाकडे नसणे. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. आता मध्ये नोड्स असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे, नर्स असलेले त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नोड्स गँगल्या टाईप असतात. दिस प्रोसेस कॉल्ड ॲज साल्टेटरी कंडक्शन. साल्टेटरी कंडक्शन इज ॲट द रेट ऑफ 120 m/s. बघा किती, एक म्हणजे तो मोजण्याचं माप दिलेलं आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे, सेकंडमध्ये त्या ठिकाणी. इट इज फास्टर दॅन कंटिन्युअस कंडक्शन इन नॉन मेड्युलेटेड फायबर. आता फिगर 50.1 बरोबर आहे की नाही, सॉरी, नॉन मेड्युलेटेड फायबर्स असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्याचं प्रमाण दिलं आहे 50:1 असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा आपण हे कसं होतं, तर आपण अगोदरच्या आकृतीमध्ये आपण बघितलेल्या फिगरमध्ये, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का म्हणतंय. आता ह्या काही जनरल गोष्टी आहेत, ह्याचं काही आता हे काही वैशिष्ट्य असं काही ह्याचं हे नाही आहे, असा त्याचा फक्त आपल्याला या ठिकाणी हे कसं होतं तर फक्त इमॅजिन करणे. सोडियम पोटॅशियम पंप ऑपरेट ॲक्टिवली अँड मे यूज ए कॅरियर. बरोबर आहे, कॅरियर, कॅरियर म्हणजे वाहने, बरोबर आहे, यांचं पंपिंग होत असताना, वाहताना असं कंसामध्ये, फॉर एव्हरी थ्री सोडियम आयन पंप्ड आउट 2 पोटॅशियम आर पंप्ड इन, फुल स्टॉप. इट इज इलेक्ट्रोजेनिक. बघा हे कसं असतं, इलेक्ट्रोजेनिक म्हणजे काय, जसं इलेक्ट्रिकल करंट जसं वाहतं तशा पद्धतीने. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा का म्हणतंय. द रेस्टिंग पोटेन्शियल ऑफ एक्झॉन इज, रेस्टिंग म्हणजे शांत अशा पद्धतीने राहणारं सुद्धा, त्यावेळी सुद्धा वर्किंग असते, -70 m/V. सोडियम आयन, बरोबर, सोडियम आयन पंप्ड, सोडियम आयन pumps out 3 sodium ion for every 2 potassium ion they pump into the cell. आता हे सगळे पंप करून कुठे होतात, सेलमध्ये जातात, हे आपल्याला माहितीच असा त्याचा अर्थ आहे. नंतर कॅन यू टेल, सांगू शकाल का म्हणते, काय, एक्सप्लेन हाऊ इज इम्पल्स ट्रान्समिटेड थ्रू द सॅनॅप्सी. आता सॅनॅप्सीमध्ये गॅप आहे, एका नर्वमधून दुसऱ्या नर्वमध्ये कसं वाहतं, आपण आकृतीमध्ये अगोदर पाहिलेलं आहे सॅनॅप्सीचा अभ्यास करताना. डिस्क्राईब द कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स इन न्यूरॉन. आता न्यूरॉन सेलमध्ये कशा पद्धतीने वाहतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग नंतर आता त्याच्यानंतर आता इथं हा भाग दिलेला आहे, त्या ठिकाणी चार्ट दिलेलं आहे. काय चार्ट आहे, द स्टेप्स इन जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. हे बघा हे कसं वाहतं
कसं वाहतात ते दिशा दिलेली आहे त्या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये हे टेबलमध्ये या ब्रॅकेटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले त्यांनी, तर या ठिकाणी कसं दिले त्या ठिकाणी कसं वाहतं बघा. आता मी तुम्हाला त्याचं या ठिकाणी स्वरूप सांगतो. ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलाय ऑन ए रेस्ट नर्व. रेस्ट नर्व म्हणजे शांत असलेली नर्व, काही ॲक्टिव्हिटी न करता शांत पद्धतीने स्टिम्युलाय होणारं कसं जातं, बरोबर आहे. कुठं जातं त्या ठिकाणी उदाहरण सांगितलं तुम्हाला. आता हे हात आहे आपलं, हात ह्याच्यामध्ये नर्व्स आहेत. ॲप्लिकेशन मी टच केलं त्या ठिकाणी, बरोबर. टच केल्यानंतर काय होतं, हे रेस्टिंग नर्व आहेत, शांत असलेले. स्टिम्युलाय कोणतं, स्पर्शाचं स्टिम्युलाय, ज्ञान ज्याला आपण म्हणतो. पण काय ॲप्लिकेबल होतो, परमिएबल ऑफ मेम्ब्रेन चेंज अँड इट बिकम मोर परमिएबल टू सोडियम आयन. परमिएबल म्हणजे हातामध्ये असणारं जे काही मेम्ब्रेन आहे त्याच्यामधून त्या ठिकाणी सोडियम आयनद्वारे त्या ठिकाणी काय होतो, ट्रान्सफर होतो. परत त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी सर्क्युलेशन दिलेलं आहे. सोडियम आयन डिफ्यूज इंटू न्यूरॉन. सोडियम आयन काय होतात, फैला होतात. कुठून, इंटू न्यूरॉन सेलमध्ये फ्रॉम द ECF, बरोबर. ECF म्हणजे टिश्यूमध्ये असणारं जे फ्लुइड आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड ज्याला आपण म्हणतो टिश्यूमध्ये असणारा, बरोबर आहे. त्याच्यातून त्या ठिकाणी डिफ्यूज होतो. डिफ्यूज म्हणजे तिथून फैला होतो, निघतो, एका ठिकाणी थोडंच राहणार ते असा जातात. मग त्याच्यानंतर कुठे जातो, नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन इनसाइड एक्झॉन इन्क्रीजेस. एक्झॉनमध्ये नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन काय होतात त्या ठिकाणी वाढतात. द मेम्ब्रेन पोटेन्शियल changes from -70 mV to about +30 mV. This change in the membrane potential is called as action potential. ॲक्शन म्हणजे कृती ज्याला आपण म्हणतो, यालाच आपण कृती आपण असं म्हणतो. झालं. त्याच्यानंतर पुढे नंतर बघा, सिन्स असं असताना द पोलरिटी हॅज बीन रिव्हर्स्ड फ्रॉम निगेटिव्ह ऑन आउटसाइड. बघा, आउटसाइड बाहेरच्या बाजूने निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह इनसाइड, इट इज ऑल्सो कॉल्ड डिपोलरायझेशन. पॉझिटिव्ह प्लस मायनस इक्वल टू डिपोलरायझेशन असा त्याचा त्या ठिकाणी. आणि नंतर त्या ठिकाणी कंसामध्ये या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, डिपोलरायझेशन म्हणलं तर त्या ठिकाणी कम्पेअर टू ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, हे पेशीमध्ये असतं त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर रिपोलरायझेशन, परत पोलरायझेशनचा भाग त्या ठिकाणी ॲट ए पीक म्हणजे विशिष्ट एका पीक म्हणजे पॉईंट ऑफ ॲक्शन ऑफ पोटेन्शियल +30 mV काउंट बंद. द सोडियम चॅनल क्लोज, पोटॅशियम गेट्स ओपन, ते बंद झाले की हे ओपन होतो. द मेम्ब्रेन बिकम मोर परमिएबल टू पोटॅशियम आयन. ओके. नंतर पुढे आलेलं आहे, पोटॅशियम आयन डिफ्यूज आउट ऑफ द एक्झॉन. पोटॅशियम आयन डिफ्यूज होतात, फैलाव होणे ज्याला आपण म्हणतो, त्या नरमधून निघतात. नरचा भाग एक्झॉन आहे असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. बरं. त्याच्यानंतर द इनसाइड ऑफ मेम्ब्रेन बिकम लेस अँड लेस पॉझिटिव्ह. मग त्याच्यामध्ये असणारं जे मेम्ब्रेन आहे तो कसं होतो, लेस अँड लेस पॉझिटिव्ह, कमीत कमी पॉझिटिव्ह होतो. बिकम निगेटिव्ह वन्स अगेन. नंतर त्याच्यानंतर काय होतो, पुन्हा निगेटिव्ह चार्ज होतो त्या ठिकाणी, पुन्हा असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर ॲक्झोप्लाझम हे कशामध्ये असतो त्या ठिकाणी, न्यूरॉन सेलमध्ये. इनसाइड बिकम निगेटिव्हली चार्जड, ते नंतर निगेटिव्ह चार्ज होतो. आणि नंतर अँड ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, सेलमध्ये असणारा फ्लुइड द्रवरूप पदार्थ बिकम पॉझिटिव्हली चार्जड रिस्पेक्टिव्हली. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह चार्ज होतो असा त्याचा अर्थ. ओके. आता हा सगळा पूर्ण भाग हे फिजिओलॉजीचा भाग आहे. फिजिओलॉजी म्हणजे हे आता हे कसं होतं आपल्याला हे फक्त इमॅजिन करून आतल्या होणाऱ्या अभिक्रियाद्वारे या ठिकाणी सांगता येतो. आता त्याच्यानंतर ह्युमन नर्वस सिस्टीमचा भाग आहे. आता मानवी चेतासंस्था, मेंदू कसा आहे, स्पायनल कॉर्ड कसा आहे, त्याच्यातले भाग कोणते आहेत ते आता डिटेल आपल्याला बघता येतं. आता ह्याच्यानंतर हा भाग इमॅजिनरी होता. इमॅजिनरी म्हणजे असं होतंय म्हणून फक्त विचार करणे. लक्षात आलं आपल्याला. सर कुठं बोलायला दाखवा की सर, असं म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, ते प्रयोगाच्या सहाय्याने सिद्ध करता येतं. ओके.
आय विल स्टॉप हिअर. ओके, धन्यवाद.